विनोद भाऊ त्यांच्या खुर्च्यासाठी अडचण होत आहे, गाड्या मधात आहे म्हणते, थोड्या थोड्या मागं घ्यायला सांगा. काय झालं आता? बरं, 1 मिनिट लिहूनच घेतो आम्ही. फक्त वैभव उलमाले हे ना, येतं लिहा ना, वैभव उलमाले यांना. बाउंड्रीवर 200 आणि 6 वर 500. कोण कोण? अंडरग्राउंड पूल टेबल. मालक मीन्स वेअर. हो ना, नंतर या तुम्ही द्या. मालक मीन्स वेअर. मालक मीन्स वेअर. ओके. हो, चौक्याला किती आहे? 200. वैभव उलमाले यांना अंडरग्राउंड पूल टेबल्स अँड मालक मेन्सवेअर यांच्यातर्फे प्रत्येक चौक्याला 200 आणि प्रत्येक छक्क्याला 500 असं पारितोषिक घोषित झालेलं आहे. वैभव उलमाले यांनी याची नोंद घ्यावी. आणि वैभव मग गेला असं तो बॅटिंगवर. वैभव गेला आता मग वैभव कोणता आहे? कोणता आहे? स्ट्रायकर हाय हां, उलमाले गिजेवार निखिल गिजेवार. टायगर रोवरिंग आपला एक प्लेयर पेवेलियनमध्ये पाठवतील. वैभव उलमाले हा नॉन स्ट्राईकवर आहे आणि गिजेवार हे स्ट्राईकवर आहे. रवी राजूरकर आहे ना बॉलर. तर रवी राजूरकर गोलंदाजीची सुरुवात करतील. गिजेवार पहिलाच ऑफ स्टंपच्या बाहेर साप बीट झालेले आहेत. जोरदार अपील, परंतु बॅटच्या एज घेतलेला नाही आहे, त्यामुळे फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. यावेळेसही मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर पूर्णपणे बीट झाले. चांगल्या प्रकारच्या उत्तम गोलंदाजीचं उदाहरण दाखवत आहे आपल्याला. आपल्यासमोर सादर होत आहे रवी राजूरकर यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पहिले दोनही चेंडू हे निर्धाव होते. बघूया तिसऱ्या चेंडूमध्ये गिजेवार यांचं काय प्रत्युत्तर राहील त्याला. यावेळेस मात्र गलीच्या दिशेने खेळून 1 धाव पूर्ण. अशा प्रकारे राजपूत रॉयल्स यांची इनिंग सुरू झाली आहे. गिजेवार यांनी पहिली धाव नोंदवली. आता आले आहे वैभव उलमाले, ज्यांच्यावर बक्षिसांचे वर्षाव झाले आहे. बघूया, चौक्याला 200 व 6ला 500. मेन्सवेअर, मालक मेन्सवेअर आणि अंडरग्राउंड पूल टेबल. यावेळेस मारण्याचा प्रयत्नामध्ये एज अँड कॉट बिहाइंड, कॉट बाय द कीपर.
Vaibhav Ulmale backing in the pavilion. And next batsman. No. Amol. Amol Sidam. चार झाले. Ravi Rajurkar claimed the wicket in his first over. Now he is going to bowl fifth delivery, and Amol is on the strike. जोरदार अपील, परंतु पंचाचा कसलाही इशारा, त्यामुळे हा सुद्धा निर्धाव असा चेंडू. कापसे यांच्याकडून प्रत्येक चौका आणि छक्क्याला 500 रुपये, 100 रुपये प्रत्येक. दोनही संघासाठी पारितोषिक आहे. चौका मारल्यास 100 आणि छक्का मारल्यास 200. यावेळेस कट करून थर्ड मॅनच्या दिशेने खेळून एक धाव पूर्ण केली आणि ती एकच धाव मिळू शकते. अशा पद्धतीने पहिल्या षटकाच्या समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 3. त्यामध्ये त्यांनी एक गडी गमावलेला आहे. दुसरा ओव्हर कोण टाकेल याबद्दलचं तिथं विचार चाललेला आहे. त्या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी त्यांनीसुद्धा आपली व्यूहरचना बनवली. परत चालले आहे ते स्ट्राईक घेण्यासाठी. गिजेवार. दुसरा ओव्हर घेऊन आले आहे ते राजू झिलपे. गव्हर्नमेंट शाळेच्या एंडकडून ते गोलंदाजी करतील. सामना करताय अमोल. रिव्हर्स स्वीपचा फटका नीटचा काही लागलेला नाही आहे परंतु त्यांना एक धाव मिळाली. दरम्यान शुभम मदान यांचे सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि थ्रो विकेटकीपर यांच्या ग्लोव्जमध्ये सरळ गेलेला. आता निखिल सामना करतील राजू यांचा. उंचावून मारलेला फटका बघूया आणि हा 1 बाउन्स 4 रन. सुंदर असा फटका आपल्याला लॉंग ऑनच्या दिशेने पाहायला मिळाला, ज्यावर गिजेवार यांनी नाना कापसे यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 100 रुपये आहे आणि छक्क्याला 200 रुपये आहेत. दोन्ही टीमसाठी आहे ते बक्षीस.
पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न मारू. यावेळेस बॅटचा नीट लागलेला नाही आहे. एक धाव मात्र पूर्ण. राजू जिल्पे आपला गोलंदाजी मार्कवर परत जाताना. अमोल स्ट्राईक घेण्यासाठी सज्ज असलेले. रिव्हर्स स्वीपचा उत्तुंग असा फटका. बघूया किती धावा मिळतात ते. 1 बाउन्स 4 रन. नाना कापसे यांच्याकडून या चौकाराला 100 रुपयाचे पारितोषिक. नाना कापसे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक प्रत्येक चौक्यावर. आतापर्यंत 2 चौकार पाहायला मिळाले आहे. त्यामुळे बॅट्समनचे 200 रुपये झाले आहे. अमोल बॅटिंगवर आहे ना. ओव्हर संपला का नाही, तोच चालू आहे ना. 4च बॉल झाले. लागलेल्या चौक्यामुळे थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला गेला आहे. बघूया. यानंतर विकेट कीपर अप आहे राजू झिलपे. यावेळी लेग साईडच्या दिशेने उंचावून मारलेला फटका आणि 2 धावा पूर्ण. पुन्हा एकदा राजू झिलपे. सामना करत आहे ते अमोल. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका. शुभम मदन यांनी रोखण्याचा प्रयत्न केला परंतु हा चौकार. प्रत्येक चौकाराला 100 रुपये आहे नाना कापसे यांच्याकडून. त्यामुळे फलंदाज हे चौक्यावर चौके मारतच राहतील आणि प्रत्येक चौकार मागे 100 रुपये ते आपल्या खिशामध्ये सुरक्षित करतील. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 19 रन्स आफ्टर द कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर्स. नवीन गोलंदाज जे आपला रनअप मार्क करत आहे ते बबलू. आता गिजेवर स्ट्राईकवर आहे ना. गिजेवर निखिल. बबलू यांच्या गोलंदाजीचा सामना करतील निखिल गिजेवार. लेफ्टर पहिलंच गेला. कंटिन्यूस ठेवायचं. नाही आमचे काही पैसे नसते. यावेळेस लेग साईडच्या दिशेने घुमवलेला फटका. त्यात कार्तिक यांनी फील्ड करून तो परत केला. 1 धाव मात्र पूर्ण. बिलकुल 2 वेळा. हे काय प्रकार आहे हा. अमोल सामना करतील. यावेळेस हळूच दिशा खेळून बॉलरच्या दिशेने खेळूनच 1 धाव पूर्ण.
फॉलो थ्रूमध्ये नीटचं फील्ड न झाल्यामुळे ही एक धाव त्यांना मिळाली. पुन्हा एकदा मी प्रेक्षकांना विनंती करतो की कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे उभे आहे त्यांनी कृपया बाजूला व्हा, आम्हाला बरोबर दिसत नाही. ये टीम में से जो भी मैच जीतेगा उसे 501 रुपये का इनाम वेदा बार एंड रेस्टोरेंट झोला नियर पाडारन नदी के तरफ से 501 रुपये का इनाम, जो भी मैच जीतेगा उसे. हां, परंतु इनाम इथं पारितोषिक इथंच मिळेल, झोल्याला जायची गरज पडणार नाही. गिज्जेवार बॅटिंग करताय. उंचावर मारण्याचा प्रयत्न केला, बघूया किती धावा मिळतात ते. एक धाव. काफी चपळ असे क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावून आले, टायगर सारखेच बॉलवर धावून गेले होते, त्यामुळे एकच धाव. हा, इथं सुधारणा झाली आहे बक्षिसामध्ये. आता छक्क्यावरचं बक्षीस वाढलेलं आहे, 200 वरून 500 करण्यात आलं आहे, तरी भले फलंदाजांनी याची नोंद घ्यावी. या दरम्यान लेग बायचा इशारा. फक्त राजपूत रॉयलसाठीच आहे ते 500. राजपूत रॉयल्स यांच्या फलंदाजांना प्रत्येक छक्क्यासाठी नानाजी कापसे यांच्याकडून 500 रुपये घोषित झालेले आहे. मारण्याचा प्रयत्न केला आहे, छक्का बघूया. दरम्यान हा झेल टिपला आहे. शुभम मदान यांनी उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे. शुभम मदन covered lot of ground and successfully complete the catch. अमोल होय ना, अमोल आउट झाला ना. अमोल होय का आउट झाला? आउट कोण झाला? हा, गिजेवार आउट झाला. अशा पद्धतीने निखिल हे बाद झालेले आहे आणि ते परत आपल्या तंबूमध्ये जात आहे. नवीन बल्लेबाज शोएब आहे, शोएबच होय ना. शोएब खान नवीन बल्लेबाज. स्कोर झाला का? किती रन? 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत त्या 23. लखन हो ना. लखनच होय ना. यानंतर गोलंदाजीसाठी आलेले आहे लखन. सेकंड लीडिंग विकेट टेकर इन दिस टूर्नामेंट. शोएब आला, शोएब. लखन. ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटचा आणि बॉलचा कसलाही संपर्क झाला नाही. दरम्यान गोलंदाज हे सरळ बॅट्समनपर्यंत गेले. शोएब सामना करतील लखन यांच्या गोलंदाजीचा. यावेळेस हळूच दिशा खेळून एक धाव पूर्ण. जर लखन आत्राम जर विकेट घेतील किंवा विकेट मिळाली त्यांना,
तर त्यांचे बंधू रवी आत्राम यांच्याकडून 500 रुपये असं पारितोषिक आत्ताच घोषित झालेलं आहे. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न नीटसा काही लागलेला नाही आहे, तरी पण एक धाव मात्र पूर्ण दरम्यान थ्रो करण्यात आलेला आहे. त्या थ्रोमुळे मिसफील्ड झाला होता, तरी पण त्याचा फायदा फलंदाजांना उचलता आला नाही. यावेळेसही रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला होता, परंतु धाव पुन्हा एकदा ओव्हरथ्रो झाला, परंतु त्याचा काही फायदा फलंदाजांना घेता आलेला नाही आहे. यावेळेस लेग साईडच्या दिशेने हलक्या हाताने खेळून एक धाव. चौथा ओव्हर चालू आहे. संत गतीने खेळ चालू आहे. दरम्यान पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने ढकलून एक धाव पूर्ण. दरम्यान ओव्हर संपलेला आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 28 राजपूत रॉयल यांची. दोन्ही फलंदाज पिचच्या मध्ये मंत्रणा करताना आणि इकडे फिल्डर्स आपला एंड बदलत आहे. दोन्ही एंडनं बॅटिंग असल्यामुळे क्षेत्ररक्षकांना ओव्हर समाप्तीनंतर आपली जागा ही बदलत राहावी असते. यावेळेस आता स्ट्राईकवर आहे शोएब. बबलू हे आपले दुसरे षटक टाकण्यासाठी तिथे आलेले आहे. चार ओव्हर 28. यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण आणि हे एकच धाव तिथं मिळू शकते. चेंडू परत बॉलर बबलू यांना मिळालेला आहे. ते आपल्या बॉलिंग मार्कवर जात आहे. पुन्हा एकदा दोन्ही बॅट्समननी मधात येऊन आपली बॅट बदलवली. सर्वच सांगा लागते, लोकांना दिसत आहे ना बॅट बदलवत आहे म्हणून. उंचावून मारलेला फटका, बघूया किती धावा मिळतील ते. निश्चितच हा 4 धावा. चौकार नाना कापसे यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. हे फलंदाजांनी याची नोंद घ्यावी. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोलावलेला फटका आणि हा
चौकार. पंचाचा इशारा चौकार. नाना कापसे यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 100 रुपये. पुन्हा एकदा जोरदार असा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बबलू यांनी ते फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलेला आहे. इथे विकेट गेलेली. साठी परत जात आहे मयूर घाटोडे. दोन्ही आयकॉन प्लेयर आता फलंदाजीसाठी क्रीजवर आहे. बबलू यांनी आपल्या संघासाठी एक गडी बाद करण्यात यश मिळवलेलं आहे. आता बबलू यांचा सामना करतील मयूर घाटोडे. उंच और हा साप त्रिफळाचीत. बबलू यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. लगातार 2 गडी बाद केले त्यांनी. 2 बालात 2 गडी बाद करण्यात त्यांना यश. शंकर देरकर यांच्याकडून बबलू नागपुरे यांना 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेले आहे. मॅचच्या नंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन त्यांनी ते पारितोषिक घेऊन जावे. नाही दिलं तर आपणच. कोण? रवी वांड्रे यांच्यातर्फे सुद्धा बबलू यांना 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. साई, नवीन फलंदाज साई हा हॅट्रिक बॉल फेस करण्यासाठी आले आहे. साई हॅट्रिक बॉल त्यांनी खेळून काढला आहे. साई हे चांगले फलंदाज आहे. 3 दिवस झाले खेळत आहे ना साई. या टीम किती ओव्हर झाले? 4 ओव्हर तर 5 5 ओव्हर 37 रन. आणि आता उर्वरित 3 जे ओव्हर राहिलेले आहे, या 3 ओव्हरमध्ये जो फलंदाज चौकार मारेल त्याच्यावर सुद्धा 200 रुपये झालेले आहे. म्हणजे प्राईज डबल झालेला आहे. 100 रुपयावरून 200 रुपये झाले आहेत, ते सुद्धा नाना कापसे यांच्याकडून.
हो, लखन लखन गोलंदाजीसाठी आलेले आहे. शोएब सामना करतील लखनचा. वाईड ऑफस्टम्पच्या खूप बाहेर असलेला चेंडू, त्यामुळे हा वाईड देण्यात आलेला आहे. त्यावर एक धाव मिळालेली आहे. शोएब सामना करताय. यावेळेस बघू पुन्हा एकदा दिशा भटकलेल्या अवस्थेमध्ये फेकलेला चेंडू आणि हा सुद्धा वाईड. पुन्हा एकदा लखन आपल्या बॉलिंग वर परत जाताना त्यांना 2-3 फिल्डरकडून सूचना मिळाल्या. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेनं कव्हर्समध्ये लावलेला हा फटका बघूया. एक धाव. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो पूर्ण. अशा पद्धतीने 2 धावा. शोएबच्या यावेळी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि हा झेल सुटलेला. विकेट कीपर ते झेल टिपू शकले नाही. अशा पद्धतीने शोएब यांना जीवनदान आणि एक धाव पण मिळाली आहे. आता सामना करेल साई. हे सरळ दिशा खेळलेला फटका बघूया किती दूर गेला आहे. लागांच्या जवळजवळ फील्ड झाला आणि दरम्यान एकच धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथे कर्णधारांचे. एक धाव मात्र पूर्ण. यावेळेस ऑफसाईडच्या थोडा बाहेर, परंतु पंचांचा कसलाही इशारा नाही, त्यामुळे हा डॉट चेंडू. सरळ दिशा पुन्हा एकदा खेळलेला चेंडू कार्पेट ड्राय. एक धाव पूर्ण. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि या दरम्यान पंचाचा धावबाद असा इशारा. साई हे धावबाद झालेले आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये साई आपल्या क्रीजपासून थोडे दूर राहिले आणि धावबाद झालेले आहे. 44 अशा धावसंख्येवर साई हे बाद झालेले आहे. ओव्हर झाला का? एक बॉल बाकी आहे. किती आहे स्कोर? किती आहे? 44 ना? 44 धावा. सहावा ओव्हर आहे ना? 5 ओव्हर 5 बॉल झालेले आहे आणि 44 धावा झालेल्या आहे.
शोएब सामना करतील लखनच्या गोलंदाजीचा. नवीन फलंदाज अरमान. उंचावून मारलेला फटका बघूया किती धावा मिळतील ते. पूर्णपणे हा षटकार. नाना कापसे सिक्सर. 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक छक्क्यावर नाना कापसे यांच्याकडून. शोएब यांनी आत्ताच सुंदर असा सिक्सला मारलेला आहे. त्यांना 500 रुपयाचे पारितोषिक मिळालेले आहे. दरम्यान धावसंख्या ती 50 झालेली आहे. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 रन 6 ओव्हर. रवी राजूरकर गोलंदाजीसाठी आलेले आहे. अरमान यांनी ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला चेंडू. 1 धाव पूर्ण आणि एकच मिळेल त्यामध्ये. 51 धावा झाल्या आणि 11 चेंडू शिल्लक आहे. बघूया 11 चेंडू शिल्लक असलेल्या 11 चेंडूमध्ये किती धावा राजपूत रॉयल्स गोळा करतात ते. लेग साईडच्या दिशेने खेळलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. सुमित यांचे क्षेत्ररक्षण. नाही कार्तिक होय का? कार्तिक होय वाटते. 10 चेंडू शिल्लक. यावेळी अरमान यांनी उंचावून मारलेला चेंडू. बघूया किती धावा घेतात ते. 1 धाव पूर्ण आणि एकच धाव मिळालेली. धाव संख्या झाली ती 53. या साफ बोल्ड त्रिफळा चित केला आहे त्यांनी फलंदाजाचा. 53 या धावसंख्येवर शोएब बाद होऊन तंबूत परत येत आहे. आठ चेंडू शिल्लक आहे. बघूया 8 चेंडूमध्ये आपण आणखी किती धावा होतील. 8 चेंडू शिल्लक आहे. 53 रन झालेले आहे आणि उर्वरित 8 चेंडूमध्ये आणखी त्यांना जास्तीत जास्त धावा काढायच्या आहे. बघूया फलंदाज किती प्रयत्न करतात ते. धावसंख्येची गती देण्याच्या प्रयत्नामध्ये शोएब यांनी आपली विकेट गमावलेली आहे. राकेश भाऊ आलेले आहे फलंदाजी करिता.
दरम्यान थोडं क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी सुधारणा करण्यासाठी राकेश भाऊ यावेळेस सरळ दिशा खेळून रवी काही राजूरकर ते रोखू शकले नाही. दरम्यान एक धाव पूर्ण आणि एकच धाव त्यांना मिळाली. धावा झाल्या आहेत त्या 54 आणि चेंडू शिल्लक आहे 7. अरमान हे सुद्धा त्रिफळाचीत झालेले आहे. अशा पद्धतीने रवी राजूरकर यांनी या आपल्या षटकामध्ये 2 गडी बाद करण्यात यश मिळवलेले आहे. धावसंख्या थांबली आहे ती 54 वरच. यानंतर नडे हे नवीन फलंदाज सूरज नडे. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 54 धावा. उर्वरित 6 चेंडू शिल्लक आहे. निश्चितच राजपूत यांना आपली धावसंख्या वाढवण्याची गरज आहे. बघूया उर्वरित 6 चेंडूमध्ये राकेश भाऊ आणि सूरज नडे हे दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी किती धावा गोळा करू शकतात. शेवटचं षटक टाकण्यासाठी ऋषिकेश प्रशांत बोर्डे आहे. शेवटच्या षटकासाठी ऑफर आली आहे. चौक्यावर 300 रुपये नाना कापसे यांच्याकडून. प्रत्येक चौक्यावर 300. 7 ओव्हर 54 रन. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. प्रशांत बोर्डे गोलंदाजी करतील व राकेश भाऊ सध्या स्ट्राईकवर आहे. लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. ती वाईड चेंडू. लेग स्टंपच्या बाहेर असलेला चेंडू, त्यामुळे हा वाईड हा असा घोषित करण्यात येतो आणि त्यावर 1 धाव. सामोर येऊन उंचावून मारलेला फटका. बघूया किती धावा होतील. 2 फिल्डर धावत आहे परंतु बॉल त्यांच्या मधात पडला आहे. 2 धावा पूर्ण. सत्तावन्न धावसंख्या वाढते ती 57. 5 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळलेला फटका. 1 धाव. अठ्ठावन्न धावा. उर्वरित 4 चेंडूत बघूया किती धावा होतील त्या. उंचावर मारण्याचा प्रयत्न आहे. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू गेलेले आहे. एक धाव आणि एकच धाव मिळेल. या एकेरी धावसंख्येनंतर धावा झाल्या आहेत त्या 59. उंचावर मारलेला फटका. बघूया किती धावा मिळतील त्या. सुंदररीत्या क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्यामुळे एकच धाव मिळाली. राकेश भाऊ यांनी प्रयत्न केला की आपण दुसरी घेऊ परंतु
त्यांचे साथीदार आहेत, त्यांनी साथ तिथे थांबवलं त्यांना. हा निर्धाव असा चेंडू. आता शेवटचा चेंडू आहे. राजपूत रॉयल्स यांच्या इनिंगचा हा शेवटचा चेंडू आहे. 60 धावा झालेल्या आहे त्यांच्या. बघूया शेवटच्या चेंडूवर. वाईड हा चेंडू, म्हणजे त्यामुळे एक धाव मिळाली आणि आणखी एक चेंडू त्यांना टाकावा लागेल. धाव संख्या झाली ती 61. उंचावून मारलेला फटका बघूया आणि इथे झेल सुटला, त्यामुळे 2 धावा पूर्ण. अशा पद्धतीने 63 धावा झालेल्या आहे. राजपूत रॉयल्स यांनी 63 धावा प्रथम फलंदाजी करून राजपूत रॉयल्स यांनी 63 धावा उभारल्या आहे. आता रोरिंग 11 टायगर रोरिंग यांना जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना 64 धावा पूर्ण कराव्या लागेल. चौके किती मारले पाहिजे? 1 2 3 4 5 चौके आणि एक छक्का, 5 चौके आहे. आता सुरुवातीला तुम्ही माहित आहे का, हा 100 रन 100 वाले 5 चौके 100 वालेच आहे, म्हणजे 500 500 आणि 200 छक्क्याचे छक्क्याचे 200 आहे. 700 रुपये ना. हो. सिग्मो हॅट्रिक सिग्मा 1100 रुपये. हो हॅट्रिक सेकंड इनिंग. आता प्रथमेश बस किती बसते. हॅलो. बड़ा ऑफर, जो भी हैट्रिक 6 लगाएगा उसको अर्जुन सिंह की तरफ से 1100 रुपए का इनाम जाहिर हुआ है. आठ ओव्हर नंतर झालेली धावसंख्या 63 रन 7 विकेट. 11 टायगर या संघाला जिंकण्यासाठी 64 धावांचे आव्हान. सुमित ठाकुरवार जो बल्लेबाजी कर रहे,
उनके सामने गेंदबाजी सूरज नड़े काफी अच्छे गेंदबाज है और ताबड़तोड़ बल्लेबाज उनके सामने। फिर एक बार अच्छी गेंद थी लेकिन आसानी से एक रन। अब सूरज नड़े का सामना करेंगे कार्तिक देवड़े। पिछले मैच की हीरो, काफी अच्छी बल्लेबाजी की थी पिछले मैच उन्होंने। फिर एक बार आगे निकल के मारा गया शॉट एक रन के लिए। एक ओवर के बाद बढ़ता हुआ स्कोर 6 रन बिना किसी नुकसान पे। एक ओवर 6 रन, 42 गेंदों पे 58 रनों की आवश्यकता टाइगर 11 को जीत के लिए। काफी अच्छा मुकाबला होने वाला है, बल्लेबाज वर्सेस गेंदबाज। ऐसा मुकाबला, काफी घातक गेंदबाजी राजपूत रॉयल्स की, उनके सामने आक्रामक बल्लेबाज 11 टाइगर के। अब गेंदबाजी के कमाल समा निकले आए हैं राजपूत रॉयल्स के सबसे बेहतरीन गेंदबाज, जिन्होंने अब तक सभी दर्शकों को अपने गेंदबाजी से प्रभावित किया है, मोहम्मद अरमान। काफी कम उम्र के खिलाड़ी, मोहम्मद अरमान का सामना करेंगे कार्तिक देवड़े। देखते हैं इस गेंद पे क्या होता है। फिर एक बार आगे निकल के खेला गया शॉट, लेकिन फील्डर मौजूद, एक रन आसानी से। काफी अच्छी गेंदबाजी अरमान द्वारा। काफी कम उम्र के इस लीग के प्लेयर है अरमान। और एक अच्छी गेंद, बल्लेबाज समझ नहीं पाए इस गेंद को और डॉट गेंद। इस लीग के सबसे कम उम्र के गेंदबाज मोहम्मद अरमान, जो बेहतरीन गेंदबाजी करते हुए गवर्नमेंट स्कूल के तरफ से 40 गेंदों में 57 रनों की आवश्यकता राजपूत रॉयल्स को, नहीं सॉरी 11 टाइगर को। और एक बार अच्छी गेंद, अब अरमान का सामना करेंगे कार्तिक देवड़े, जो काफी खूंखार बल्लेबाज। पिछले मैच में एक ही ओवर में उन्होंने 23 रन निकाले थे। पावर प्ले में सबसे ज्यादा रन निकाले थे इस टीम ने 11 टाइगर। फिर एक बार अच्छी गेंद यॉर्कर डालने की कोशिश थी, लेकिन कार्तिक देवड़े इसको अच्छे से खेल नहीं पाए और एक रन लेग बाइज के स्वरूप में। अब सुमित भाऊ ठाकुरवार सामना करेंगे अरमान का। देखते हैं इस गेंद पर क्या होगा। और एक बार अच्छी गेंद और आसानी से एक रन। 38 गेंदों पे 55 रन की आवश्यकता 11 टाइगर को। फिर से एक बार कार्तिक देवड़े सामना करेंगे अरमान का। देखते इस गेंद पर क्या होगा। फिर एक बार आगे निकल के खेला गया शॉट, काफी अच्छा शॉट 4 रन के लिए।
2 ओवर के बाद बढ़ता हुआ स्कोर 14 रन बिना किसी नुकसान पे। 2 ओवर 14 रन बिना किसी नुकसान पे। 36 गेंदों पे 50 रनों की आवश्यकता 11 टाइगर को जीत के लिए। इसी तरह से खेलने की आवश्यकता कार्तिक देवड़े को। काफी अच्छे बल्लेबाज है। अभी भी पिछले मैच की उनकी पारी याद आती है सभी दर्शकों को। पहले ओवर में 23 रन निकाले थे उन्होंने। काफी अच्छी गेंद। लेग बाइक के स्वरूप में 1 रन मिलता हुआ। काफी अच्छा डिसीजन अंपायर का। सूरज नड़ी जिन्होंने पहला ओवर काफी अच्छा डाला था, लेकिन अब उनके सामने कार्तिक देवड़े। देखते इस गेंद पर क्या होता है। और ये अच्छी गेंद। बल्लेबाज को आगे निकलने नहीं दे रहे। काफी अच्छी विकेट कीपिंग राकेश भाऊ बुग्गेवार की तरफ से। बेहतरीन विकेट कीपर जिन पे काफी अच्छा भरोसा अपने गेंदबाज पर। देखते इस गेंद पर क्या होता है। फिर एक बार अच्छी गेंद 1 रन के लिए। अब स्ट्राइक पर सुमित ठाकुरवार जिनमें वो क्षमता है कि वो बड़े शॉट खेल सकते हैं। अभी तक इस लीग में काफी अच्छी बल्लेबाजी की उन्होंने। देखते अब सूरज नड़े का सामना कैसे करते सुमित ठाकुरवार। और एक अच्छी गेंद, लेकिन रन चुराते हुए टाइगर 11 के बल्लेबाज और लेग बाइक का स्वरूप में 1 रन मिलता हुआ। अब तक काफी अच्छी गेंदबाजी राजपूत रॉयल्स की तरफ से। अभी भी मैदान पर कार्तिक देवड़े। और ये बल्ला घुमाया, लेकिन फील्डर के दिशा में गेंद जाती हुई और आसानी से 2 रन पूरे। इकतीस गेंदों पे 45 रन्स की आवश्यकता। देखते इस गेंद पर क्या होता है। कार्तिक देवड़े सामना करेंगे सूरज नड़े का। और एक बार अच्छी गेंद। काफी अच्छी गेंदबाजी करते हुए सूरज नड़े। 3 ओवर के बाद बढ़ता हुआ स्कोर 19 रन। 3 ओवर 19 रन बिना किसी नुकसान पर। जीत के लिए 30 गेंदों पे 45 रन की आवश्यकता। तीन ओव्हर नंतर झालेली धावसंख्या 19 रन।
30 बॉलमध्ये 45 धावांची गरज. अब गेंदबाजी के लिए आए हैं अंकित वाड़ई. सामना करेंगे सुमित भाऊ ठाकुरवार. काफी अच्छी गेंदबाज है. और अच्छी गेंद, काफी अच्छा शॉट सुमित भाव का, लेकिन फील्डर मौजूद और आसानी से 2 रन. काफी अच्छी रनिंग द बिटवीन दोनों के बीच में. अंकित वाड़ई जो काफी अच्छी गेंदबाज. उनतीस गेंदों पे 43 रनों की आवश्यकता. काफी अच्छी गेंद थी. 1 रन. अब स्ट्राइक पर कार्तिक देवड़े. देखते हैं इस गेंद पर क्या होता है. और एक बार आगे निकल के खेलना चाहते थे, लेकिन गेंद अच्छी थी और रन आउट. अब सुमित ठाकुरवार का साथ देने के लिए आ रहे नए बल्लेबाज संतोष ताजने. संतोष ताजने स्ट्राइक पर. देखते इस गेंद पर क्या होता है. और पीछे की तरफ खेलना चाहते थे, लेग बाज के स्वरूप में 1 रन. काफी अच्छा डिसीजन हमारे अंपायर द्वारा. सुमित ठाकुरवार जो अब स्ट्राइक पे. देखते वो अंकित का सामना कैसे करते. और वाइड गेंद, दिशा से भटकते हुए गेंदबाज. वाइड गेंद. देखते इस गेंद पे क्या होता है. और काफी अच्छी गेंद थी, लेकिन अच्छी तरह से खेला गया इसे. सुमित ठाकुरवार ने सिर्फ 1 रन के लिए. काफी अच्छा थ्रो राजपूत रॉयल्स के फील्डर द्वारा. पच्चीस गेंदों पे 38 रनों की आवश्यकता. वाइड गेंद, काफी
काफी अच्छा डिसीजन, दिशा से भटकते हुए गेंदबाज वाइड गेंद। ओ, और एक बार वाइड गेंद। अतिरिक्त रन मिलते हुए 11 टाइगर को। काफी अच्छे गेंदबाज है, लेकिन दिशा से भटकते हुए। देखते सुमित ताज ने कैसा सामना करते। और एक बार अच्छी गेंद, और एक काफी अच्छा थ्रो था लेकिन लगा नहीं, और एक रन आसानी से पूरा। चार ओव्हर नंतर झालेली धावसंख्या 29 रन 1 विकेट। 4 ओव्हर 29 रन 1 विकेट। चोवीस बॉल मध्ये 35 रनांची आवश्यकता। 24 बॉल 35 धावा। चार ओव्हर 29 रन 1 विकेट। और उठा के मारा गया शॉट। देखते अंपायर क्या डिसीजन देते। डिसीजन पेंडिंग, अंपायर डिसीजन लास्ट डिसीजन। छह रन। फिर एक बार उठा के मारा है, काफी लंबा शॉट 6 रन के लिए। बेहतरीन बल्लेबाजी करते हुए संतोष ताज ने, काफी उम्मीद थी उनसे टाइगर 11 की, और अपने उम्मीदों पे ठाम। दीपक राक्षेकर काफी अच्छी बल्लेबाजी सुमित भाऊ की। और अच्छी गेंद। अभी से जो भी बल्लेबाज 6 लगाएगा, दीपक राशेकर के तरफ से 200 रुपये का इनाम जाहिर होगा पर छक्का।
और एक बार अच्छी तरह से खेला गया शॉट, एक रन आसानी से। और दूसरा रन भी पूरा कर लिया। काफी अच्छी रनिंग, रन आउट होते होते बच गए। फिर एक बार शोएब का सामना करेंगे संतोष ताजनी। और एक बार बल्ला घुमाया और का मिसफील्ड, 4 रन के लिए। दीपक इस ओवर का एक बॉल बाकी है। आखिर कितनी हो गया ओवर? पाच ओव्हर नंतर झालेली धावसंख्या 29 रन, 1 बॉल, 1 ओव्हर। 49 सॉरी 5 ओव्हर नंतर झालेली धावसंख्या 49 रन, 1 विकेट। जो भी बल्लेबाज 6 लगाएगा उसको दीपक भाऊ रासेकर के तरफ से 200 रुपये का इनाम जाहिर हुआ है। अठारह गेंद 15 रनों की आवश्यकता। चक्का पर छक्का या चौका पे 200 रुपये का इनाम दीपक भाव रासेकर की तरफ से जाहिर हुआ है। फिर से एक बार अंकित वाड़ई, और अच्छी गेंद पे अच्छे बल्लेबाजी, 1 रन आसानी से। 17 गेंद 14 रन, जीत के लिए 17 गेंदों पे 14 रन की आवश्यकता। 50 रन पूरे टाइगर 11 के। और एक बार सिंगल। 16 गेंदे 13 रन, 16 गेंदों पे 13 रनों की आवश्यकता। काफी बेहतरीन मुकाबला होते हुए पलट के खेलना चाहते थे लेकिन 1 रन के लिए खेला गया शॉट। 15 गेंदों पे 12 रनों की आवश्यकता। काफी अच्छा मुकाबला होता हुआ राजपूत रॉयल्स और 11 टाइगर का। 15 गेंदे 12 रन। देखते इस गेंद पर क्या होता है। और ये पलट के मारा है, काफी अच्छा शॉट। देखते अंपायर क्या डिसीजन देते। दीपक रासेकर के तरफ से 200 रुपए आ चुके। 6 रन। कृपया दर्शकों को विनती है कि वो ग्राउंड के बाहर दीपक रासेकर और स्टंप पिन, विकेट। अभी जाते हुए
अपनी विकेट गवा बैठे। अब बल्लेबाजी के लिए आए हैं मसीहा, जो टाइगर 11 की शान जान। काफी दर्शक उनके देखने के लिए आए हुए रवि राजुरकर। एक बॉल बाकी है, 13 गेंदे 6 रन। और आसानी से खेला गया शॉट। एक रन के लिए स्ट्राइक अपने पास रखिए। लगता है बड़ा शॉट लगा के इस इनिंग को खत्म करने वाले। 6 ओव्हर 6 ओव्हर नंतर झालेली धावसंख्या 59 रन, 2 विकेट। पावर प्ले, बैटिंग पावर प्ले लिया गया है। राकेश भाऊ बुगेवार अगर और एक बार स्टंपिंग करेंगे तो श्रीकांत पोर्दुके की तरफ से 1001 का इनाम जाहिर हुआ है। बारह गेंदे 5 रन। काफी आसानी से इस लक्ष्य का पीछा करते हुए टाइगर 11 12 गेंदे 5 रन। अब स्ट्राइक पर टाइगर 11 की शान रवि राजुरकर, उनके सामने राजपूत रॉयल्स के बेहतरीन गेंदबाज अरमान। और काफी अच्छा शॉट 1 रन के लिए, और 2 रन भाग गए। काफी अच्छी रनिंग श्रीकांत पिदुरकर के तरफ से। अगर राकेश भाऊ स्टंपिंग करेंगे तो 1001 का इनाम जाहिर हुआ है। और एक बड़ा शॉट लगाना चाहते थे रवि राजुरकर, लेकिन वाइड गेंद और एक रन चुराया है दौड़ के। ग्यारह गेंदे 1 रन। 11 गेंदों पे 1 रन की आवश्यकता टाइगर 11 को। काफी अच्छा मुकाबला। और ये आसानी से 1 रन पूरा, और काफी बढ़िया मुकाबला। यहाँ पर टाइगर 11 ने जीत लिया 8 विकेट से।
मैन ऑफ द मैच बबलू नागतुरे। मैन ऑफ द मैच का पारितोषिक देंगे मूलचंद जी जोशी। इनके हस्ते मैन ऑफ द मैच का खिताब दिया जाएगा।